आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला जोर आला असून पुणे जिल्ह्यात अजित पवार आपलं राजकीय वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आक्रमक मोडमध्ये दिसत आहेत. मंचर नगर परिषदेसाठी महायुतीच्या सभेत त्यांनी केलेल्या एका विनोदी टिप्पणीची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. मंचर नगर परिषदेसाठी भाजप राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिका बाणखेले यांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी सभा घेतली. आपल्या खास अंदाजात त्यांनी थेट मंचावरून मोनिका बाणखेले यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी हलक्या-फुलक्या शैलीत प्रश्न विचारत उपस्थितांमध्ये हशा पिकवला. मोनिकाताई सुनील बाणखेले, पूर्वीच्या बेंडे, या तुमचा उमेदवार फार फायदेशीर आहे. बेंडे माहेर पण आमच्या मोनिकाताईचं इथंच आहे आणि सासर पण इथंच आहे, बरोबर आहे का? लव्ह मॅरेज होते साहेब? नाही, सासर माहेर दोन्ही असलं की जरा शंकेला जागा उरते, पण हरकत नाही, काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की आता पुन्हा एकदा मंचरकरांनी कुठल्याही जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार न करता की आपल्या भावकीतला तिकडे उभा आहे, मग काय करायचं, एक तिकडे देऊ का, एक तिकडे नका देऊन एक इकडे नका देऊ, देताना सगळी आमच्या महायुतीला द्या. तुम्हाला प्रत्येकाला 3 मत देण्याचा अधिकार आहे, 3 बटन दाबायचा अधिकार आहे. सॉरी, मी काल ज्या भागात होतो तिथं 3 होते. नगरपंचायतीला 1च आहे, बाकीच्या ठिकाणी नगरपालिकेला 2 आहे. समजून घ्या, समजून घ्या. सगळ्या महाराष्ट्रात फिरताना कुठं 2 आहेत, कुठं 1 आहे. आपली मागा 3 नाही 2. मी नेहमी सांगतो, माझं चुकलं की लगेच मागा, पण चुकलं ते माझ्या मनाला पटलं पाहिजे, चुकलं म्हणून. हे पटलं, मागा. तुम्ही तुमचं काम करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तुमच्या समोर उभा असणारा अजित पवार, आम्ही आमची जबाबदारी पार पाडू, हा शब्द मी तुम्हाला देतो. दरम्यान मंचर नगर परिषदेत भाजप राष्ट्रवादी समोर एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचं आव्हान आहे. मात्र या सभेत अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांचे नाव पूर्णपणे टाळल्याने महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत, अशी राजकीय कुजबूज सुरू झाली आहे. यामुळे आधीच सुरू असलेल्या महायुतीतील संघर्ष मंचरच्या सभेतही प्रकर्षाने दिसून आला असून अजित पवार यांच्या या शैलीतल्या भाषणाची राज्यभरात जोरदार चर्चा रंगते आहे. बातमीला लाईक करा, शेअर करा. अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.